कामं चालू आहेत. आजी मस्तपैकी फॅन लावून बसली. हे बघा मित्रांनो, पूर्ण आता वरच्या रिपा काढलेल्या आहेत. इकडं कौलं वगैरे उतरवणं चालू आहे. घरचे इकडे बसलेत सगळे. आजी संपूर्ण देखरेख करते, बारीक सारे उचलते. तर नमस्कार मित्रांनो, ओढगावाकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, गावी आलो आहे मी आणि गावच्या घराचं काम चालू आहे. म्हणजे गावच्या घराचे काल सामान वगैरे शिफ्ट केलं. ह्या आता जे आम्ही घरामध्ये बसलो त्या घरामध्ये. मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की काल आम्ही घरातलं सामान वगैरे शिफ्ट केलं आणि कालच्या म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये. आणि आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात की आमच्या घराचं पूर्ण कौलं वगैरे आणि जे जुनं रान आहे म्हणजे वासं लाकडं बिकडं जे 30 वर्षापूर्वी घरावरती आमच्या आजोबांनी लावलं होतं, तर ते आता काढायचं कारण खूप जुनं झालेलं आहे आणि त्यावरती पत्रा टाकायचं आहे. तर चला तीच व्हिडिओ आज दाखवण्याचा प्रयत्न करा आणि आजचा दिवस. पाहू शकता मित्रांनो, आता म्हणजे 4-5 माणसं आलेत कामाला. ही बाजू पहिली उतरवायला घेतली आहे. कौलं वगैरे सगळे खाली घेतलेत आणि अगोदर कौलं खाली घेणार, नंतर पूर्ण जे रान आहे ते खाली उतरवणार. हे संपूर्ण रान जे आहे ते पूर्ण जेवढं लाकूड आहे पूर्ण लाकूड आता निघल. ह्या फळ्या जेवढं पण लाकडाच्या वस्तू आहेत सगळ्या काढल्या जातील. मित्रांनो, कामगार तर आलेले आहेत, कामं चालू आहेत. तर तुम्हाला एकदा पूर्ण घराचं मी आतमधलं दृश्य दाखवतो तुम्हाला. म्हणजे किती रूम्स आहेत, किती पडवी वगैरे सगळं दाखवतो. ही पाहू शकता, ही आमची पहिली गुरांची पडवी होती. त्यानंतर ही पूर्ण आम्ही फक्त फाटी ठेवायला ठेवली. नंतर ही एक पडवी, ही जी पडवी आहे ती ही एक पडवी. आणि हा आमचा हॉल आहे. आणि आजोबांनी घर बांधताना घराचे कौलं बघा कशी पाडता येत. घर बांधताना 2 रूम काढल्या होत्या. म्हणजे ही एक रूम आणि ही एक रूम, म्हणजे हे आमच्या 2 रूम आहेत. आणि आजोबांनी घर बांधताना 2 विचार केले होते. त्यांना 2 मुलगे आहेत, आमचे पप्पा आणि आमचे चुलते. तर मग दोघांना 2 रूम काढले आणि एक हॉल ठेवला होता. दोन्ही रूममध्ये एक किचन आणि एक बाथरूम केला होता. ही 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर आम्ही आता ह्या वेळेस असं करणार आहे की फक्त आणि फक्त एकच चूल ठेवणार आहे. म्हणजे शहरामध्ये तुमच्या 2 चुला असतील तरी काय हरकत नाही, तर तुम्ही गावी आल्याच्या नंतर तुमची एकच चूल पाहिजे. तुम्ही 2 भाव असा नाही तर 4 भाव असा. आणि आम्ही घर बांधताना हाच मोठा निर्णय घेतला की 2 चूल नाही ठेवायचे, एकच चूल ठेवायची. आतापर्यंत आमची एकच चूल होती. आजोबांनी 2 चूल बनवल्या होत्या का तर भविष्यामध्ये 2 मुलं आहेत, दोघांचा वेगवेगळा संसार होईल. शहरामध्ये तर दोघांचा संसार वेगवेगळा आहे, गावात आल्याच्या नंतर संसार हा एकच होईल, एकच चूल असेल. त्यामुळे एकच चूल ठेवणार आहे आम्ही आणि बाकीचे 2 रूम असेच ठेवणार आहे. बघ, आजीला मस्तपैकी खुर्चीत पान आणि तिचं ते खाऊ खाते. आजीचा खाऊ मस्तपैकी फॅन लावून बसले. तिकडं घर उतरवायचं काम चालूच आहे. इकडं सगळे कामं चालू आहेत. आजी मस्तपैकी फॅन लावून बसले, आजीचा खाऊ खाते. इकडे पाहू शकता घर उतरवणी चालू आहे वरती आणि आजीची देखरेख चालू आहे. आजी संपूर्ण देखरेख करते, बारीक सारे उचलते. आणि तिकडे प्रसाद आला आमचा, ज्याच्याकडे आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं घराचं. तर घराचं मटेरियल जे येईल, वाळू सिमेंट वगैरे, ते जेवढं जास्तीत जास्त जवळ येईल त्याचा प्रयत्न करायचा.
बघू शकता इथून गाडी खाली आणायची मटेरियलची. काम करताना थोडासा रेस्ट. आणि हा बिरामने यायच्या आंब्यावरचा आंबा एवढा टेस्टी आहे की खूपच भारी आहे. हे पाहू शकता हे इकडं कौलं काढलेत रस्त्याच्या बाजूला. हा रस्ता आहे, ही बाजू पूर्ण उतरवून झाली आहे. हे पाहू शकता इकडं पूर्ण मोकळं झालेलं आहे आता. मी काही येडी तुम्हाला वाटतं. अगं बस तिथंच आहे तुझी जागा. इथं बसायला चालली होती ती म्हणते तू काय गाडी चालवतो, तुझी तिकडची जागा, माझी ही जागा आहे. खा तुम्ही आणि बसा. काय खाऊ? सीटवर चढतीस का काय? हा तो 1000 बोलशील. मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आणि काम चालूच आहे. देवा करू तरी. आणि आम्ही आता चाललोय पोलादपूरला आजीला दवाखान्यात घेऊन. इकडं ही पप्पांची आई, मागे बसली आमची मुक्ती आई, आईची आई. कुणाला सांगतेस? सांगतो तू बस हा आधी हे जाऊन दे. हे उघड. तर एसी लावून आहे ना घेऊन जातो दोघींना. म्हणजे किनेश्वर मधलं भाडं होतं आमचा योगेश दादा म्हणून एक तांब्या योग्या, तर त्याचं भाडं होतं, तर त्याला घेऊन आलोय. आणि आधीमध्ये कुठं शूट नाही केलं, पुण्यात पण शूट नाही केलं, डायरेक्ट कुंभळवणे फाट्यावरती येऊन शूट केलंय. हे पाहू शकता कुंभळवणे फाटा. बघू शकता मित्रांनो आजीला दवाखान्यामध्ये सोडली होती दोघींना पण. या दोघी पण आता दवाखान्यातून आलेत. आता त्यांना पिकअप करायला जायचंय. चलो बाजू आ जाओ, बाजू आ जाओ. मॅडम को आने दो. दोन्ही आमच्या आज्या आई या बघू शकता. जा घे पानं. बघितलं दोघी कसं चाललेत. पर्स बघा दोघींच्या पण. दोघींच्या पर्स बघा कशा लटकवल्यात दोघींनी. तर मंडळी आता घरी जायला निघालोय. आणि आता आम्ही आजी, 2 आजी आणि मी आता आम्ही वडापाव खातोय. बघा आजी हरणे भजीपाव खाते, मग त्याने वडापाव खाल्ला, आम्ही वडापाव खाल्ला. आता निघालोय आम्ही घरी जायला. मित्रांनो आता राशन वगैरे घेऊन आलोय. आता बघूया आता घराचं कसं काय हाल हवा. राशन वगैरे आणलं, आजीला दवाखान्यातून आणली. आता इकडे बघू शकता गाडी पार्क केली इकडं. चला घराचं बघूया कुठपर्यंत आलंय. तर मित्रांनो माळ्यावरती आलोय. हे पाहू शकता सगळी कवळं वगैरे काढलेली आहेत. पूर्ण रान बघा किती जुनं झालेलं आहे. हा किचन, इकडं हा माळा पूर्ण. म्हणजे कधी काळी ह्या माळ्यावरती आमचा नाना, आमचे पप्पा वगैरे अभ्यास करायला बसायचे. खास लक्ष वेधतोय तुमचं. हे पाहू शकता ह्या माझ्या मुंडवळ्या आमच्या लग्नाच्या. ह्या मुंडवळ्या म्हणतात ना, मुंडवळ्या आड्याला बांधल्या जातात, तर ह्या मुंडवळ्या, हा आडा. आणि हे पाहू शकता संपूर्ण माळा. माळ्यावरतून मागचं दृश्य. इकडे विकासाचं घर. इकडे पाहू शकता हा नजारा. याच त्या मुंडवळ्या डोक्याला बांधल्या होत्या माझ्या. पाहू शकता या मुंडवळ्या. बाजूचं सगळी कवळं वगैरे काढून झालेत. आणि आता ज्या रिपा आहेत, म्हणजे ह्या रिपा, तर ह्या रिपा ह्या बाजूच्या काढल्या जात आहेत. आणि त्याच्यानंतर मग वासं काढण्यात येतील. पाहू शकता थंडाचा मारा केला जातोय. नको अजून कोण आहे का मध्ये? नाही उद्रकला दे. उद्रक धर. अरे पेशीन रेडा कशीन मस्त तोंडी लावशील तरी नाही म्हणशील. थांब गलास भरू नको.
नो संध्याकाळ झाली आता आणि घराचं काम चालूच आहे. म्हणजे पूर्ण रिपा आणि कौलं काढलेली आहेत आणि वासा आता उद्या सकाळी काढणार आहेत. तर काय ना आता आम्ही निघणार आहे पुण्याला जायला आणि परत एक 5-6 दिवसानंतर परत येणार आहे. तोपर्यंत ते काम चालूच ठेवणार आहेत. हे पाहू शकता घराचं कसं. हे बघा मित्रांनो, पूर्ण आता वरच्या रिपा काढलेल्या आहेत. इकडं कौलं वगैरे उतरवणं चालू आहे. घरचे इकडे बसलेत सगळे. एकदम वेगळंच घर झालेलं आहे. पहिल्या मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असेल कधी ना कधीतरी. त्या व्हिडिओमध्ये कसं घर होतं आणि आता बघा. तर उद्या वरचं वासं काढता येतील. भांडीवाला बी नेतो मोडी नेतो का घराला लागण्यासाठी जेवढं पण मटेरियल लागणार आहे तर ते जेवढं जवळ म्हणजे घरापाशी येईल तेवढं कामगारांना सोपं होणार आहे. तर येताना मधी तुम्हाला दाखवतो मी, मधी खडक आहे आणि तो खडक काढण्यासाठी JCB आला आहे आता. तर JCBचं आता काम चालू होईल. हे पाहू शकता, हे जो खडक आहे इथून JCB यायची आहे, त्याच्यामुळे हे सगळं काढण्यात येणार आहे. आणि इथं तर रस्ता केला आहे आम्ही, म्हणजे मटेरियल पूर्ण गाडी इकडून आली की गाडी इथपर्यंत आली पाहिजे. त्यासाठी JCB आपला आला आहे. तर कामगार लोक पण निघालेत, पाहू शकता इकडं, कारण संध्याकाळ झाल्या आता. कामगार लोक निघालेत. पाहू शकता इकडे JCB आला आहे. दगड कुठे ठेवायचा, घेऊन जावा. तर हे पाहू शकता घराचे शेवट, कारण आता आम्ही निघालोय. तर घराची एकदा सफर करतोय तुम्हाला. पाहू शकता पूर्ण मोकळं झालेलं आहे घर. हे बघा इकडे आपली आजी बसते, इकडे ही चूल आजीची. ह्या फळ्या आहेत, ह्या फळ्या पण काढायच्या आहेत, तर त्या उद्या काढतील. म्हणजे इकडं पण बघू शकता हे सगळं मोकळं झालेलं आहे. कवळं जागोजागी ठेवलेले आहेत. 30 वर्षामध्ये घराची अशा अवस्था कधीच बघितली नव्हती. त्याच्यापेक्षा व्यवस्थित चांगलं घर करायचं आहे, त्यासाठी हा सगळा चाललेला हा प्रयत्न. तर सगळं मोकळं झालं घर आणि आता आम्ही निघालोय पुण्याला जायला, कारण की कामधंदा पण आहेत. आणि परत एक 10-15 दिवसानंतर परत यायचं आहे, ज्यावेळेस पत्रा पडेल तेव्हा. आणि आता आम्ही निघतोय थोड्या वेळातच. तोपर्यंत एक दाखवतो तुम्हाला, रस्ता बांधत होते, रस्ता येत होता JCB घेऊन. तर पाहू शकता आजी, दोन्ही आज्या. आणि इकडे बघा हा रस्ता इकडे येत होता तेव्हा इथं पाईपलाईन तुटली आहे, त्याचं थोडंसं वांद झालं. इकडे ही पडवी. तर मित्रांनो निघालोय पुण्याला जायला आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि ह्या व्हिडिओमध्ये हेच दाखवण्याचा प्रयत्न केला की आज पूर्ण घराच्या रिपा आणि कौलं काढलीत. आजीसोबत दवाखान्यात गेलो, हेच दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. पुन्हा आता गावाला येणार आहे, तेव्हा गावचं स्ट्रक्चर घरचं स्ट्रक्चर गावच्या काही वेगळं असणार आहे. तर येऊ आता 10-15 दिवसानंतर परत येणं होणार आहे. भेटू तेव्हाच आपण. तोपर्यंत व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला, ओढ गावाकडच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.